मित्रांनो, आपण तुळजापूरमध्ये आलेलो आहोत, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह तमाम महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेली तुळजाभवानी हिचं मंदिर आहे। आणि याच ठिकाणी अश्वारूढ असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण पाहत आहोत। छत्रपती चौकामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे चाललेल्या आंदोलनामध्ये मराठा समाज या तालुक्यातनं या जिल्ह्यातनं मोठ्या संख्येने सहभागी होतोय। त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत आणि या तुळजापूर तालुक्यामधून मुंबईकडे किती मराठा बांधव रवाना होतील याची आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवालीकडून मुंबईकडे आगेकूच केलेली आहे आणि जवळपास लाखोंचा नव्हे तर कोट्यवधींचा मराठा समाज हा मुंबईकडे रवाना होतोय। मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटलांना जेवढं पाठबळ मिळतंय त्याच पद्धतीनं धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर या ठिकाणाहून सुद्धा मोठं पाठबळ त्या ठिकाणी मिळतंय। आज आपण आलेलो आहोत तुळजापूरमध्ये आणि तुळजापूरमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मराठा समाजाच्या मुंबईला जाणाऱ्या सभासदांची नोंदणी कार्यालय या ठिकाणी स्थापन करण्यात आले आणि हे मराठा बांधव मुंबईकडे कशा पद्धतीने जायचं आहे, कसं नियोजन करायचं आहे त्याची तयारी करतायत, त्यांची लगबग आहे आणि कदाचित 26 जानेवारीच्या आत ही सगळी मंडळी मुंबईकडे रवाना होत आहेत आणि त्या ठिकाणी पोहोचतात। आपण त्यांच्याशी चर्चा करू। दादा, मला सांगा, मनोज जरांगे पाटील यांनी जे काही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा दिलेला आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळे जाणार आहेत का? हो, 100% जाणार, 100% जाणार आहेत, जाऊच लागणार। कारण न्यायासाठी आणि मराठा समाजाच्या हक्कासाठी मनोज भैयाजी जरांगे पाटील हे लढा देत आहेत। त्या लढ्याला 100% मी त्यांचा आई तुळजाभवानीचा पुजारी आहे। त्यांना आई भवानीच्या समोर त्यांना आशीर्वाद दिलेला आहे की मनोज भैया जरांगेच्या पाटलाच्या आरक्षण लढ्यास यश येऊ दे आणि आई भवानी शक्ती दिलेली आहे। कोट्यावधीच्या संख्येनं मराठा समाज जरांगे भैयाच्या पाठीशी उभा राहत आहे आणि 100% मुंबईला सर्व समाज जाणार म्हणजे जाणारच। म्हणजे तुळजापूरमधून किती मराठा समाज जाईल का या ठिकाणी पुन्हा काही कंटाळा करतील लोक? आजपर्यंत आम्ही 71 गावाशी ग्रामीण भागामध्ये संपर्क केलेला आहे। यामुळे कमीत कमी 50,000च्या वर या तुळजापूर तालुक्यातून जाईल आणि जिल्ह्यातून म्हटलं तर कमीत कमी 2 लाखाच्या आत आहे। 2 लाखाच्या पुढून मराठा समाज संपूर्ण मुंबईला जाण्यास तयार आहे। जरांगे पाटलांना मराठ्यातून जितका पाठिंबा मिळतो तसा धाराशिव जिल्ह्यामधनं सुद्धा मिळतोय। धाराशिव जिल्ह्यामधनं किती लोक जातील तुम्ही असं सांगू शकाल का? अंदाजे काय सांगायचं म्हणजे की मूक मोर्चा ज्यावेळी पहिल्यांदा संभाजीनगरला झाला त्यातला दुसरा मूक मोर्चा आमचा धाराशिवला झाला। धाराशिवच्या नंतर इथं ठोक मोर्चा, मूक मोर्चा सगळं झालं आणि लोकांनी उदंड प्रतिसाद दिला। त्यामुळं लाखो मराठे या जिल्ह्यातून मुंबईला जाणारच हे फिक्स आहे। जरांगे पाटील मुंबईच्या ठिकाणी आंदोलन करायला जात आहेत। जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश येईल असं वाटतं का आपल्याला? आता मराठा समाजाची अशी भूमिका आहे की मरण पण हटणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, ही मराठा समाजाची भूमिका आहे। त्यामुळे संपूर्ण तुळजापूर तालुक्यातून मराठा समाज मोठ्या संख्येने जाणार आहे आणि आरक्षण घेऊनच तुळजापूरला येणार आहे। आईच्या दरबारात येऊन जो काय आम्ही नवस बोललेला आहे की मराठा आरक्षण मिळू दे, तर ते आरक्षण मिळणारच आहे। छत्रपती शिवरायांनी सुद्धा हिंदवी स्वराज्याची स्थापना ह्या तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन केलेली आहे आणि मनोज जरांगे दादा पाटील यांनी देखील आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेतलेला आहे। त्यामुळे आरक्षणाचा विजय आमचाच आहे आणि येणाऱ्या 25 तारखेला आमच्या तुळजापूर तालुक्यातून संपूर्ण मराठा बांधव हे जाणार। 50 ते 60 हजार मराठा बांधव हे जाणार म्हणजे जाणार। मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की मराठा समाजाचे कुणबीचे प्रमाणपत्र आता सापडलेले आहेत, भूमी अभिलेखमध्ये सापडलेत, महसूल विभागामध्ये सापडलेत आणि विशेष म्हणजे 70 वर्षापूर्वीच्या या नोंदी सापडलेल्या आहेत। मग 70 वर्ष मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण द्यायला वेळ का लागतोय सरकारला? वेळ का लागत आहे की ते आता मागास आयोगाकडे त्यांनी सर्वे करून मागास म्हणजे कायमस्वरूपी आम्ही टिकणार देणार असं सरकारचं म्हणणं आहे। परंतु आता ते वेळ काढूपणा करत आहेत, आम्हाला फसवत आहेत असं वाटतं आहे आम्हाला। तर ते त्यांनी असं न करता जर मनोज भैया जरांगेने जे वेळ दिलता त्या वेळेत जर त्यांनी सर्वे केला असतं तर ही आतापर्यंत ही मुंबईला मोर्चा काढण्याची वेळ आली नसती। आता सरकार लांबवतोय, परंतु 70 वर्षापासून या नोंदी दडलेल्या आहेत। मग इतके वर्ष का लागले या नोंदी सापडायला आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायला? एकतर कसं आहे की हा जो विभाग आहे मराठवाडा विभाग हा पहिल्यांदा निजामकालीन राजवटीमध्ये होता। भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947ला मिळालं। मात्र इथल्या जो विभाग आहे ह्याला 17 सप्टेंबर 1948ला स्वातंत्र्य मिळालं। म्हणजे तब्बल 11 महिन्यानंतर इथला जो
जो राजव्यवहार कोश होता तो उर्दूमधून होता. उर्दूमधून जी काय वाचण्याची जी ही आहे ती सुज्ञ मंडळी या ठिकाणी कधी नव्हती. आणि सुज्ञ मंडळीमुळं इथला जो निकाल आहे तो म्हणजे जे काय कागदपत्र आहेत उर्दू आणि मोडीमधून आहेत. आणि वाचणारं कोणी नसल्यामुळं ते कुणबी आहे का काय हे कळायला उशीर झालं. आणि हे कळायला उशीर झाल्यामुळं लोकांना आपण कुणबी आहेत का हाच प्रश्न पडला होता या ठिकाणी. आणि तो आता हळूहळू उघड व्हायला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही याचा मराठा समाजावर किती परिणाम झाला आपण काही सांगू शकाल का? शैक्षणिक पात्रतेमध्ये असेल, त्यानंतर राजकीय असेल, असं विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणी आल्या. यामुळं काय झालं, मराठा समाज फार मोठा मागे गेलेला आहे. जो काय मराठा समाज पुढे येणार होता तो या आरक्षणाच्या भूमिकेमुळे मागे गेलेला आहे. आणि मागचे जे सरकार होते ते निष्क्रिय होते. आताचे सरकार जे आहे थोडंफार क्रियाशील असल्यामुळं आता ह्या कुणबी नोंदी सापडत आहेत, त्यामुळे दाखलेसुद्धा मिळत आहेत. त्यामुळे आता आमचा विजय आहेच. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे सगळे राजकीय नेते सांगतायत आणि त्याला आमचा विरोध नाही असंही सांगतायत. पण ओबीसीमधून देऊ नये आणि धक्का लागू नये असं सातत्यानं सांगतायत. मराठा समाजाच्या या आरक्षणाला नेमका विरोध कोण करतंय? आता मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध कोण करतं ते राजकारणीच करतात. कारण एक जर बच्चू कडू सोडले तर महाराष्ट्रातले एवढे 136 मराठा आमदार हे आपापल्या घरात बसून आहेत. हे मुग उडून शांत आहेत. हे ह्याविषयी एक शब्दही बोलत नाहीत. ते त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी, ते स्वतःच्या स्वार्थासाठी या विषयावर काही बोलायला तयार नाहीत. मग यामुळं खरे आरोपी तेच आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. अण्णासाहेब पाटलांनी सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केली. विनायकराव मेटे साहेबांनी केली होती आणि अनेक जण मग अण्णासाहेब जावळे पाटलांनी केली. आणि मला आपल्याला एक सांगायचं की हे लढे देत असताना त्यांना जे मराठा समाजाचं पाठबळ मिळालं त्यापेक्षा कित्येक पटीनं मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी कोट्यवधीनं समाज एकवटतोय. याचं नेमकं कारण काय? याआधी कसं आहे, सुरुवात मराठा आरक्षण जर अण्णासाहेब पाटलांनी केली, अण्णासाहेब जावळे पाटलांनी केली, वडजे सरांनी केली. आतापर्यंत लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले मुंबईला, शांततेच्या मार्गाने निघाला. हा इतिहास आहे, ह्या जगानं पाहिला आहे. परंतु अनेक आमचे बांधव शहीद झाले तरी ते सुद्धा या सरकार, झोपलेलं सरकार जागं झाले नाही. आणि जाग नाही आता त्यांनी आम्हाला आरक्षणाचा आमचा विचार केला नाही. परंतु यातच आमचे मनोज भैया जरांगे यांचा पण लढा पूर्वीपासून 25 वर्षापासून लढा चालू आहे. परंतु त्यांनी जी नियोजन पद्धत आणि त्यांचं ज्या शांततेच्या पद्धतीचं लोकशाही मार्गाने आंदोलन आहे, यात हिंसक वळण नाही, कुठल्या समाजाला त्रास नाही, कुठल्या राजकारणाला फक्त राजकारणाला टार्गेट करतात की ते जो विरोध आमच्या समाजाला करतात त्यांना ते वेठीस धरतात, असा विषय. मराठा समाज राज्यामधून मुंबईकडं त्या ठिकाणी दाखल होतोय, रवाना होतोय. मुंबईमध्ये किती मराठा दाखल होतील असं आपल्याला वाटतं? कमीत कमी 2-3 कोटी लोकांचे पूर्ण लोक जमा होतील. 2-3 कोटी जमा होतील. या 2-3 कोटी लोकांचा सरकारवर दबाव पडेल का? 100% पडणार. सरकारला झुकावं लागणार आणि मराठाचं आरक्षण 100% द्यावंच लागणार. सरकारला दबाव पडेल, सरकार झुकेल असं सांगतं, आरक्षण द्यावं लागेल असं सांगतं. परंतु याच सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अनेक वेळा शिष्टमंडळ पाठवले, अनेक वेळा चर्चा केली, अनेक वेळ वाढून घेतल्या. मग सरकारनं ते आरक्षण दिलं नाही. मुंबईला गेल्यानंतर सरकार आरक्षण देईल असं वाटतं का आपल्याला? एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात समुदाय जर एकत्र झाला आणि सरकारवर ह्या गोष्टीचा 100% परिणाम होणार. कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि तसं तर भारताची राजधानी म्हणायला हरकत नाही. कारण मुंबईमधून सगळ्या घडामोडी राजकीय होतात. मंत्रालय मुंबईमध्ये आहे आणि 100% मंत्रालयाला ह्या मोर्चाचा 100% धक्का बसणार आणि ह्याच्यातून मराठा आरक्षण 100% लागू होणार. हे आरक्षण जर एवढ्या मोठ्या दबावानं जर सरकारनं दिलं आणि ते जर कायद्यात न बसता ते जर टिकलं नाही तर मग काय होईल? नाही, पण हे सरकार तर सांगतंय की आम्हाला कायद्यात बसेल असंच आरक्षण देणार आहे. आता ते कायद्यात कसं बसवायचं ते सरकारनं ठरवायचं. म्हणजे सरकार आता कसं देणार आहे ते जरांगे पाटील ते त्या पद्धतीनं त्यांना सांगतीलच. आज एक महत्त्वाचा प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे की जरांगे पाटलांनी ज्यावेळेस मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला त्यावेळेस राज्यामध्ये 54 लाख मराठा समाजांच्या कुणबीच्या नोंदी सापडल्यात. परंतु अद्यापही त्या लोकांना प्रमाणपत्र दिलं गेलं नाही, जात सर्टिफिकेट दिलं गेलं नाही. आणि याच कारणामुळे जरांगे पाटील हे नाराज झालेले, त्यांनी आंदोलन पुकारलेले. यामध्ये कुठेतरी सरकारचं चुकलं असं आपल्याला वाटतं? 100% चुकलेलं आहे. कारण एक पुरावा ग्राह्य धरून त्या पुराव्याच्या आधारावर दुसरा निकाल दिला जातो. मग लाखोच्या संख्येने जर कुणबीच्या नोंदी निघाल्या तर ते त्या लोकांना तर किमान ह्या सरकारने दिलं असतं तर मुंबईला मोर्चा काढण्याची वेळ आली नसती.
तुळजापूरमध्ये या तालुक्यामध्ये तुम्ही काम करतायत, धाराशिव जिल्ह्यामध्ये काम करतायत, मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही, यामुळं युवकांच्या शिक्षणावर, रोजगारावर जो परिणाम झाला हा भरून निघेल वाटतं का यापुढच्या काळात जर आरक्षण मिळालं तर? 100% आत्तापर्यंतच्या ज्या काही पिढी आहेत त्या संपूर्ण उद्ध्वस्त झाल्या. कारण काय होतं की अगोदर मराठ्यांना जमिनी होत्या, सिलिंग कायद्यामुळे सगळ्या जमिनी गेल्या, मराठे 1 गुंठ्यावर 2 गुंठ्यावर आले, त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली. आता जर तुम्हाला एखादा मराठा समाजातला किंवा कुठल्याही समाजातला एखादा जर डॉक्टर करायचा म्हणलं तर तुम्हाला 25 लाख रुपये तिची फीस भरावी लागते. मग ते फीस भरण्यापाशी पैसे कुणाकडेच नाहीत. शेती विकली, जमिनी विकली, घर जरी विकलं तरी तुम्हाला हे मिळत नाही. त्याकरता शिक्षणाकरता आरक्षण पाहिजे. म्हणजे त्यातले हुशार मुलं किमान डॉक्टर झाले पाहिजेत, इंजिनियर झाले पाहिजेत, वकील झाले पाहिजेत. आणि यामध्ये नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये, राजकीय क्षेत्रात तर हा मराठा समाज आरक्षणच मागत नाही. मला एक प्रश्न विचारायचा आपल्याला की 22 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येला राम मंदिराचं उद्घाटन त्या ठिकाणी करण्यासाठी जात आहेत. रामाची मूर्तीचं प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी जात आहेत आणि तुम्ही तर सगळे आता मुंबईला आरक्षणाच्या लढ्यासाठी जात आहे. मग तुम्हाला अयोध्येला जायचं नाही का? नाही नाही, आधी कसं आहे, राम हा आमच्या मनात आहे, ध्यानात आहे. आम्ही कसं आहे, भक्ती करणारे माणसं आहोत. आम्ही देवीचे पुजारी आहेत, रामाचे पुजारी आहेत. परंतु आधी आमच्या समाजाच्या हक्काच्या लढाईसाठी आम्ही जाणार. अयोध्येला तर आम्ही पुन्हा पण जाऊ शकतो दर्शनाकरता, त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता. आधी आमच्या सरकारनं या समाजाच्या गोरगरीब लेकरांचा आरक्षणाचा प्रश्न मिटवा. आम्ही 100% अयोध्येला जाऊ. तुळजापूरच्या या मराठा बांधवांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. त्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांचं आराध्य दैवत आणि तमाम महाराष्ट्राचं आराध्य दैवत तुळजापूरमध्ये तुळजाभवानी आहे. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला सोबत घेऊन चालले, आज त्यांचा समाज आरक्षणासाठी लढा देतोय आणि त्यांनाच आरक्षण मिळत नाही. किती खंत वाटते तुम्हाला या गोष्टीची? नाही, या अगोदर पंजाबराव देशमुखांनी आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळी काहीतरी आपलं पाटील असो, देशमुख असो, काही जणांनी विरोध केला, पण त्या विरोधाचा फटका मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला बसला. आज जर तुम्ही विदर्भातला बघितला तर विदर्भातला मराठा कुणबी मराठा आहे, आणि इकडचा खानदेशातला बघितला तर तो सुद्धा कुणबी आहे, आणि इकडचा कोकणातला बघितला तर तो सुद्धा कुणबी आहे. उर्वरित भाग म्हणजे फक्त मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र. तर इथला मराठा जर समजा आपला कुणबीमध्ये गेला तर असा काही फरक पडणार नाही. परंतु एक आहे की इथल्या लोकांचं जीवनमान उंचावेल, इथल्या मुलांना शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये काहीतरी चांगल्या प्रकारचं यश प्राप्त होईल, आणि किमान प्रत्येकाचं घर तरी व्यवस्थित चालेल. कारण आता 40-40 वर्ष झाले तरी लग्न होण्यात प्रत्येक गावात 50-100 लोक बिगर लग्नाचे आहेत. याकरता यांची उन्नती होणं, आर्थिकदृष्ट्या उन्नती होणं हे सगळ्यात काळाची गरज आहे. याकरता मराठ्यांना आरक्षणाची अत्यंत गरज आहे. महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न असा आहे की जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये आंदोलन पुकारले, आंदोलन त्या ठिकाणी होतंय. किती दिवस चालेल, किती महिने चालेल हे सांगता येत नाही. परंतु तुम्ही सगळी जी मंडळी चालली आहे, तुम्ही किराणा घेऊन चाललाय, धान्य घेऊन चाललाय, सगळं काही तिथं म्हणजे व्यवस्था, किती दिवस हे आंदोलन चालेल असं तुम्हाला वाटतं? आंदोलन 3 महिने जरी चाललं तरी मराठ्यांनी त्याची तयारी केलेली आहे. पोलिसांनी आम्हाला नोटिसा सुद्धा दिलेल्या आहेत की आमच्यावर दबाव तंत्र आणलेलं आहे. पण आम्ही एकच म्हणतो, सरकार तो हमसे डरती आहे, पुलिस को आगे करती आहे. आणि त्यांनी नोटिसा जरी दिल्या त्या डावलून आम्ही मुंबईला जाणार म्हणजे जाणार. किती दिवस थांबणार तुम्ही? आम्ही 3 महिन्याची तयारी केलेली आहे. 3 महिन्याचं आम्ही राशन सोबत घेत आहोत आणि तिथं आमची स्वयंपाक करून खाऊन आंदोलनामध्ये सहभागी होण्याची तयारी आहे. शेवटचा माझा प्रश्न आहे, जरांगे पाटील यांनी एक खणखणीत इशारा सरकारला दिलेला आहे, तो गांभीर्यानं सगळ्यांनी घेतला पाहिजे. त्यांनी अशी सांगितलं आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर एकतर मराठा समाजाची विजयी यात्रा निघेल, नसता मनोज जरांगे पाटील यांची अंतयात्रा निघेल. या वाक्याला किती गांभीर्यानं पाहता आपण? 100% गांभीर्यानेच पाहतो. कारण आई तुळजाभवानीच्या दरबारात आम्ही पुजारी म्हणून आशीर्वाद दिलेला आहे की जरांगे पाटलाची विजय यात्राच निघणार, अंत्ययात्रा निघण्याची वेळ येणार नाही असं मला वाटतं. कारण सगळ्या मराठ्यावर आत्तापर्यंत अंत्ययात्रा निघायची वेळ आली. या महाराष्ट्रातल्या जवळजवळ 100 ते 150 लोकांनी आत्महत्या केली आहे. अजूनही मुलांच्या आत्महत्या होत आहेत, शाळकरी मुलाच्या होत आहेत, कॉलेजच्या मुलांच्या होत आहेत. 1-1 टक्क्यामुळे 2-2 टक्क्यामुळे लोक फेल झाले तर ते आत्महत्या करत आहेत. तरी आत्महत्या न होता ही विजय यात्रा निघणार हे मी तुम्हाला इथं आत्मविश्वासानं सांगतो. तुम्ही आता मुंबईकडे रवाना होत आहे, तुमचा मी अधिक वेळ घेत नाही, परंतु तुम्ही मुंबईला जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये म्हणजे तुमच्याच समाजाला आरक्षण मिळावं म्हणून तुम्ही निघतायत. तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या युवकांना काय आवाहन तुम्ही कराल आज?
संपूर्ण महाराष्ट्रातल्या युवकांनी आपल्या बायकासहित मुलासहित लेकरासहित सगळ्यासहित जास्तीत जास्त संख्येने आणि सगळं संपूर्ण मुंबई आपल्याला पॅक करायची आहे. आज आझाद मैदान जरी नाही दिलं तर चालेल, पण संपूर्ण मुंबई गल्लीमध्ये बोळामध्ये सगळीकडे मुंबईच्या प्रत्येक गल्ली बोळामध्ये आणि माणसात मराठा दिसला पाहिजे, ही तयारी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्यांनी केली पाहिजे. मित्रांनो, आपण पाहतोय की तुळजापूर या ठिकाणचा हा मराठा बांधव आक्रमक झालेला आहे आणि जरांगे पाटलांना पूर्ण ताकदीनं पाठबळ देतोय. लाखोच्या हजारोच्या संख्येनं हा समाज मुंबईकडे रवाना होताना तुळजापूरवासियांनी सुद्धा आवाहन केले महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना, जनतेला, की आपण मोठ्या संख्येनं मुंबई या ठिकाणी उपस्थित राहून आंदोलनामध्ये सहभागी घ्यावं. मित्रांनो, मराठा समाज हा गावागावातून घराघरातून मुंबईकडे निघालेला आहे. सरकार या गोष्टीकडे तात्काळ गांभीर्यानं तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. एक मराठा कोटी मराठा, एक मराठा कोटी मराठा. अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. एक मराठा कोटी मराठा, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, अशा घोषणानं हा तुळजापूरकर मराठा मुंबईकडे रवाना होतोय.